खूप सुंदर साथ दिलेली आहे. त्यांच्याबद्दल एकदा टाळ्या वाजवा. त्यांच्याबद्दल एकदा टाळ्या वाजवा. पेटीवाल्याबद्दल टाळ्या वाजवा. आणि सगळ्या माय मौल्या, मला खूप बरं वाटलं. मुक्ताबाई जनाबाई या भजन करायच्या टीममध्ये आहेत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. महिलांनी पुढे आलं पाहिजे. माय मौल्यानो, बंधूंनो, एकदा काय झालं, गाडगे बाबा आणि त्यांचे 5-6 भक्त पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेले. ते फक्त म्हणायला लागले, बाबा तुम्ही कधी मंदिरात येत नाही, काही चला आपण देवाचं दर्शन करूया. त्यांच्या आग्रहाखातर पहिल्यांदा गाडगे बाबा पायऱ्या चढून मंदिरात गेले. मंदिराच्या अलीकडेच थांबले होते. 2-3 बडवे समोर आले आणि म्हणाले, कोण तुम्ही? प्रश्न विचारणार ना मुलांना, कॉलेजचे मुलं मुली, शाळेचे मुलं मुली. बडव्यांनी काय विचारलं, कोण तो? माणूसजी. गाडगे बाबा म्हणाले, अरे कोणत्या जातीचा? माणसाच्या जातीचा जी. त्या बडव्याला खूप राग आला आणि बडव्याने काय केलं, 2-4 रट्टे गाडगे बाबाच्या पाठीमध्ये मारले. कळ लागली आणि गाडगे बाबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. गाडगे बाबा जाऊन दूर थांबले आणि भक्तांना म्हणाले, अरे बाबांनो, आपला विठ्ठल इथं नाही रे, आपला पांडुरंग इथं नाही. चला तुम्हाला चालता बोलता हिंडता फिरता पांडुरंग दाखवतो, चला. कुठे गेले गाडगे बाबा? गाडगे बाबा पंढरपूरच्या झोपडीमध्ये गेले. त्या झोपडीमध्ये हात तुटलेले, पाय तुटलेले, जखमा झालेले, पाय सटलेले अनेक रोगी त्या झोपडपट्टीमध्ये राहत होते. गाडगे बाबा त्यांच्या जखमा धुण्याचं काम करत होते, मल्लम लावण्याचं काम करत होते, मल्लम पट्टी करण्याचं काम करत होते. आणि ते लोक म्हणत होते, बाबा खूप दिवसाला आला, बरेच दिवस भेट झाले नाही. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते. गाडगे बाबा सेवा करण्यामध्ये गुंग झाले होते, घामाघूम झालेले होते. आणि गाडगे बाबा त्या भक्तांना म्हणाले, पहिलाच माझा पांडुरंग, हा माझा पांडुरंग, हा माझा पांडुरंग. कोणता संदेश दिला गाडगे बाबांनी? आमच्या महापुरुषाने, आमच्या साधू संतांनी, महात्मा बसवण्ण असे, बुद्ध असे, या सगळ्या महापुरुषांनी, जगद्गुरु तुकोबाराय असे, एकनाथ महाराज असते, या सगळ्या साधू संतांनी कोणता संदेश दिला? जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथे. जे का रंजले गांजले खरा संत कोण, खोटा संत कोण, वेळीच ओळखा, नाहीतर आम्ही तुम्ही आमचा समाज सगळा फसवला जाणार आहे. हे लक्षात घ्या. महात्मा बसवण्णांनी, महात्मा बसवेश्वरांनी 18 पगड जातीच्या माणसाला एका छत्रछायेखाली आणलं. अधिवेशांच्या आयुष्याचा सुद्धा उद्धार केला. जातपात मानले नाही, छोटं मोठं मानले नाही. तो छोटा, तो मोठा, तो त्याचा असं कधी म्हणू नये, असं महात्मा बसवेश्वर म्हणाले. म्हणून चिंचवड गावामध्ये आम्ही तुम्ही राहतो. सगळ्या जाती धर्माची माणसं येत आहेत. गवंडी समाजाची माणसं आहेत, मराठा समाजाची माणसं आहेत, लिंगायत समाजाची माणसं आहेत, दलित समाजाची माणसं आहेत, मुस्लिम समाजाची माणसं आहेत. अगदी गुन्ह्या गोविंदानं हा खरा भारत इथे नांदतोय. आणि हेच कीर्तनातून सत्यातून जगाला अपेक्षित आहे. स्वामी विवेकानंद काय म्हणाले? मला एकट्याला मुक्ती मिळत असेल, मला एकट्याला मोक्ष मिळत असेल तर तो मोक्ष नको, सगळ्या मानव जातीला मोक्ष मिळत असेल तरच मी त्या मुक्तीचा आणि मोक्षाचा खऱ्या अर्थानं हक्कदार बनेन. सगळ्याला मुक्ती मिळाली पाहिजे, सगळ्याला मोक्ष मिळाले पाहिजे. आणि म्हणून स्वामी विवेकानंद म्हणाले की माझा नारायण कुठं आहे? दरिद्री नारायणच्या अंतःकरणामध्ये माझा नारायण आहे, असं स्वामी विवेकानंदाने जगभर आपलं हिंदू धर्माचं तत्वज्ञान, भारतीय धर्माचं तत्वज्ञान सांगितलं होतं. आणि म्हणून खरे साधू संत, खरा धर्म हा परोपकार करण्यामध्ये आहे. माय मौल्यानो, आम्हा तुम्हाला दुःखातून जर मुक्ती पाहिजे असेल तर 3 गोष्टी सांगतो. जिवंतपणीच आम्हा तुम्हाला दुःखातून मुक्ती मिळणार आहे, मोक्ष मिळणार आहे. मुक्ती म्हणजे काय? मोक्ष म्हणजे काय? कर्माच्या कार्यातूनच, चांगल्या कर्मातूनच आम्हा तुम्हाला मोक्ष मिळू शकतं. आपले कर्म चुकीचे असते आणि आपण मुक्तीची, मोक्षाची अपेक्षा करत असो तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही मुक्ती मिळत नाही. आणि म्हणून पहिली गोष्ट, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. हा मुक्तीचा पहिला मार्ग आहे, पहिली पायरी आहे. आई वडिलांची सेवा केली पाहिजे. पण दुर्दैव आहे तुमचं स्वतःचं, आई वडिलाकडे बघायला आम्हाला वेळ नाही, आई वडिलांसाठी आम्हाला कुठलाच वेळ आमच्याकडे शिल्लक नाही. परंतु एखादा भोंदूगिरी करणारा महाराज जर गावात आला, एखादा थोतांड कर्मकांड करणारा बुवा जर गावात आला, महाराज उरलेत, महाराज उरलेत, महाराज उरलेत म्हणून इथून तिथून रांगा लागतात, रांगोळ्या काढल्या जातात, फुलं उधळले जातात. त्या महाराजाचा माझा जीवनामध्ये कुठला त्याचा संबंध नाही. माझ्या आई बापाने आपल्या हाडाचं काढा करून चंद्रासारखा देह जिजवला, आमचं भरण पोषण केलं, आम्हाला मोठं केलं, शिकवलं, जमीन दिले, जुमला दिला, घर दिलं,
सगळं दिलं मायबापानं, त्या मायबापाला त्याचं दुःख त्याचं जगणं विचारायला सुद्धा आमच्याकडे वेळ नाही. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. काय सांगू त्याचे उपकार लज्जाच्या वाटेवरती किती सांगू त्याचा उपकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने कीर्तन शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. आईवडिलाची सेवा करा, जिवंतपणे मुक्ती मिळेल. खऱ्या आदर्श गुरुजनांची सेवा करा. भोंदूगिरी करून पैसा लुटणाऱ्या, भोंदूगिरी करून आमातुमाचं शोषण करणाऱ्या, भोंदूगिरी करणाऱ्या गुरूंचं सेवा करू नका. खऱ्या गुरूंची सेवा करा. दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट, त्या समाजात, ज्या देशात, ज्या राष्ट्रात आम्ही तुम्ही जन्माला आलो, त्या समाजाचं आम्ही तुम्ही काहीतरी देणं आहोत. त्या समाजाचं देणं वेगवेगळ्या रूपामध्ये फेडलं पाहिजे. हे 3 कर्तव्य केलं तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जिवंतपणेच मुक्ती मिळणार आहे. इथे येतो आणि पुढच्या कडव्याकडं, शेवटाकडं मी या ठिकाणी अभंगाच्या बोलतोय. देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, अहंकार बिरावीन अनुभव नाही. देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, अभिमान गेल्या वीन अनुभव नाही. तुकड्या दास म्हणे ऐका ही ग्वाही, देव अशान पावायचा नाही रे, देव बाजाराचा भाजीपाला नाही रे. बोला विठ्ठल 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 शेवटचे 2-3 दृष्टांत मी म्हणालो की त्या महाराजाचं आमच्या जीवनात काही देणं घेणं नाही. आमच्या आईने आमच्यासाठी अश्रू काढले, रक्त सांडलंय, घाम काढलाय, तेव्हा आम्ही इथपर्यंत आलोय. त्यांची सेवा करण्याऐवजी आमच्या अनेक भक्त चुकीच्या भोंदगिरी करणाऱ्या महाराजांच्या पाठीमागे लागतात. तरुण सागरजी नावाचा एक खूप मोठा महापुरुष होऊन गेला. अनवाणी पेयानं आयुष्यभर देशभर फिरायचा. त्याचं एक वाक्य ऐकतो, ज्या घरामध्ये ज्योतिष आलं, ज्या घरामध्ये भोंदू आला, ज्या घरामध्ये भगत आलं, ज्या घरामध्ये पंचांग आलं, त्या घरादाराचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. हे त्रिकालबाधित सत्य आहे. हे भोंदुगिरी करणारे लोक काय सांगतात? 2-3 घटना सांगतो. सध्या महाराष्ट्रामध्ये अशोक खरत नावाचं प्रकरण खूप गाजतंय, वैद्य नावाचं प्रकरण खूप गाजतंय. याच्या पूर्वी आसाराम बापू खूप गाजले, राम रहीम खूप गाजले, राजेबा खूप गाजले, पार्वती आम्हा खूप गाजले. अनेक भोंदू लोक देवधर्माच्या नावावरती आमचं तुमचं शोषण करतात, लुटतात, पैसा लुटतात, शरीर लुटतात, नाना प्रकारचे भोग घेतात. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप, दावी वैराग्याच्या कळा, भोगी विषांचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती जळो यांची संगती. मला हे कळत नाही माय मौल्यानो, अशा लोकांचे पाय तुम्हाला लागतात कसे? कधीतरी थकून भागून आलेल्या बापाच्या पायाजवळ जाऊन बसा. शेताकडे फेऱ्या मारून मारून कष्ट करून करून पायाला भेगा पडलेले, वेरूळ अजंठा आणि सगळ्या मंदिराचं दर्शन त्या मायबापाच्या पायामध्ये आम्हाला तुम्हाला व्हायला पाहिजे. परंतु भोंदुगिरी लोकांचे पायच लागतात. एका माणसाला विचारलं, 2 तास झालं काय थांबलं? नाही, महाराजाचं दर्शन घ्यायला थांबलोय. महाराजाचे पाय लागले म्हणजे बरं असतंय. डोक्याला पाय लावून घेतात. तुम्हाला माहिती आहे का, भोले महाराज नावाचा एक महाराज खूप गाजला. हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने त्याच्या दर्शनाला लोक गेले. त्याची आख्यायिका काय होती?
त्याच्याबद्दलचा काय भ्रम होता की महाराजांच्या पायाचे धूळ जर कपाळाला लावली तर आपले सगळे रोग दुरुस्त होतात महाराजांच्या पायाचे धूळ जर कपाळाला लावलं तर रोग दुरुस्त होतात का दवाखान्यात जावं लागतं, ट्रीटमेंट घ्यावं लागतं, औषध उपचार घ्यावे लागतात? काय करावं लागतं सांगा, लवकर सांगा. आमचा तुमचा वेडा समाज, शेकडो लोक मेले गर्दीमध्ये पडून, म्हातारे कोतारे, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, त्यांचे घरदार उद्ध्वस्त झाले, त्यांचे लेकरं बाळ अनाथ झाले, उघड्यावरती पडले. महाराजाचे धूळ लावले की रोग दुरुस्त होतो, त्या महाराजाच्या हातपंपाचं पाणी पिले की रोग दुरुस्त होतो. आणि हा महाराज काय करत होता? भोलेनाथ महाराज. मी खुल्लं जाहीर बोललो, टीव्ही चॅनलला सगळ्या गोष्टी आलत्या. 16, 17, 18 वर्षाच्या मुली दुधाच्या हौदामध्ये घेऊन हा त्यांच्यासोबत काम क्रीडा करत होता. हे मी म्हणत नाही, टीव्ही चॅनलला दाखवलं. अशा महाराज पाहिजे होय तुम्हाला? अशा महाराजाला शरद द्यायचं, अशा महाराजाला घामाचा कष्टाचा पैसा द्यायचा का द्यायचा नाही? अशा भोंडगिरी करणाऱ्या महाराजांच्या पाठीमागे लागू नका. अशोक खरात नावाचा महाराज ज्या माऊलीला, ज्या स्त्रीला मूल होत नाही त्याच्यासाठी नाना कर्मकांड करायचा, नाना प्रकारचे प्रयोग करायचा, नाना प्रकारच्या गोष्टी सांगायच्या. फक्त एक उदाहरण देतो. तो काय करायचा? रंगानं भरलेली बाटली द्यायचा आणि सांगायचा की 7 दिवसामध्ये याचा रंग जर बदलला तर तू गर्भवती होणार आहेस, तुला बाळ होणार, तू परत माझ्याकडे ये. आणि मग ती स्त्री जायची आणि त्याच्यात तो बळजबरी करायचा. शेकडो महिलांवरती बळजबरी केलेले केसेस टीव्ही चॅनलवरती वृत्तपत्रामध्ये येत आहेत. हे तर 3री 4थीचे पोरं हे प्रयोग करतात, रंग बदलत जातो बाटलीमधला. त्याचा फायदा त्याने घेतला. म्हणजे भोंदूगिरी करून समाजाला लुटायचं, महिलांना लुटायचं. शेकडो महिला, मी म्हणणारा शिकले सवरले महिला सुद्धा अंधश्रद्धेला बळी पडतात, कर्मकांडाला बळी पडतात, पाखंडाला बळी पडतात, शोषणाला बळी पडतात. आणि त्याचा एक चुका 1 लाख रुपयाला विकला गेला. चिंचचा चिचोका. माझ्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला 5,500चा भाव, 10,000चा भाव नाही, 15,000चा भाव नाही. परंतु अशोक खरात नावाच्या भोंदूगिरी करणाऱ्या माणसाचा एक चिचका 1 लाखाला. तिथलं एक गिलास औषध लाखो रुपयाला. आणि 1 किलो जर मध घ्यायचा असेल तर आमचे राजकीय पुढारी, आमचे मोठे श्रीमंत लोक, व्यापारी, उद्योगधंद्यातले लोक 9-9 लाख रुपये देऊन 1 किलो मध घेऊन गेलेला आहे. त्याच्यामध्ये केमिकल टाकलेलं आहे, मुंगीचे औषध टाकले. अशा प्रकारच्या भोंदू महाराजच्या पाठीमागं राजकीय लोक, आमदार, खासदार, मंत्री, व्यापारी, उद्योगपती आणि मोठे मोठे धार्मिक ठिकाणचे लोक अशा भोंदूगिरीच्या पाठीमागे लागले. याच्याने जीवनाचा उद्धार होणार आहे. हे आपला देव आहे, हा आपला धर्म आहे. नाही माय मोऱ्यानो, माफ करा. अशा भोंदूगिरी करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे लागू नका. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात? देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, अहंकार मेल्या विना अनुभव नाही. आमच्या तुमच्या मधले विकार जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत या नरदेहाला मुक्ती नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रूपे आहे. हे षड्रूप जोपर्यंत आपल्याकडून जाणार नाहीत आणि सद्गुणाचा विकास होणार नाही तोपर्यंत या नरदेहाला मुक्ती मिळू शकत नाही. पुढच्या कड्यामध्ये काय सांगितलेलं आहे? देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, अभिमान गेल्या विन अनुभव नाही. आमच्या तुमच्यामध्ये जो अभिमान आलाय, मी मोठा, मी श्रीमंत, मी लई भारी, मी म्हटलं ते लोकांना ऐकावं, मी म्हटलं ते लोकांनी केलं पाहिजे, हा जो प्रत्येक गोष्टीतला अहंकार आणि अभिमान आलाय, ही गोष्ट माणसाला